नांदेडमधील रक्तरंजित घटनांचा थरार, 70 तासात 5 हत्येचा घटना, नागरिकांमध्ये भीती, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. नांदेड शहरात कायदा आणि पोलिसांचा धाक उरलाच नाही आहे का, असा प्रश्न आता नांदेडकरांना भेडसावू लागलाय. कारण शहरातील भीतीच्या दहशतीची लखतरं वेशीवर टांगणाऱ्या 5 हत्येच्या घटना घडलेल्या आहेत. नांदेड शहरात अवघ्या 70 तासांच्या कालावधीत शहरात तब्बल 5 खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि सोबतच गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या रक्ताच्या खेळामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अशातच आज 6 एप्रिल रोजी पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्र फिरवली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आलेली आहेत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर काल एका तरुणाचा आणि आज एका पहाटे 5वा खून झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.